इकडे विसला इथे, ये इकडं. काय झालं? कोणी लावली आग? माझ्या भरल्या घराला कोणी लावली आग? काय झालंय काय? अहो कंदील पडल्यामुळे आग लागली असेल. आतापर्यंत असं कधीच नाही झालं. हे आजच कसं काय झालं? म्हणजे म्हणायचे काय तुम्हाला? काहीतरी झालंय. कोणीतरी नजर लावली माझ्या घराला. अपशकुन झालाय. अपशकुन झालाय. नजर लावली माझ्या घराला. अहो वहिनी काय बोलताय हे? मी असं करते, उद्याच्या उद्या गुरुजींना बोलवून घेते. कोणीतरी काहीतरी केलंय. नजर लावली माझ्या घराला. काय माधू चुपचाप हात दे, लेप लावून घे इकडे. काही गरज नाही. बरं किती भाजले ते. मला भासलंय ना, माझं बघून घे. गुरुजी, तुम्हाला तातडीनं बोलवायचं कारणच तसं होतं. काय झालं? काल रात्री दिग्रसकरांच्या वाड्याला आगच लागली. आता 2 दिवसापूर्वी माझ्या मुलाचं आदोक्षचं लग्न झालं, त्याच्याच मनानं बरं का. आणि काल हे असं झालं. म्हणजे सगळं जल्लोषाचा मामला असताना हे असं सगळं घडलं. माझ्या छातीतच धडधडलं एकदम. ठोकत चुकला माझा. मोठ्या बाई, लग्नाआधी तुम्ही पत्रिका बघितल्या होत्या का? नाही, पत्रिका नाही पाहिली ना. पत्रिका ना खांदा. म्हणलं मुलगी नक्षत्रासारखी आहे, घरच्यांना पसंत आहे, मुलाला पसंत आहे. आता आणखी आईची कशाला भुनभुन. पण बघायला पाहिजे होत्या. असो, पत्रिका आहेत का? पत्रिका आतोबा, पत्रिका इंद्रायणीची द्या. नाही, पत्रिका नाही काढली. नाही, हे जाऊ द्या. हे घ्या, माझ्या आदोक्षची पत्रिका आहे ती पहा. अरे देवा, अहो तुमच्या मुलाच्या आयुष्यात अपशकुनी सावलीने प्रवेश केलाय.